नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे पाव किलोचा रसमलाई केक। तर यासाठी मी हे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे आणि हे हाफ कप आहे। तर माझा कप 250 ml चा आहे, तर याने मी फक्त अर्धा कप प्रीमिक्स घेतलेला आहे। म्हणजे जवळपास आपल्याला 80 ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचा आहे। याच्यानंतर मी व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि हे प्रीमिक्स व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता, हा मला माझ्या एका फ्रेंडनेच ही केकची ऑर्डर दिली होती। तर तिच्या मिस्टरांसाठी हा केक बनवायचा होता आणि तिला अगदी छोटंसं सेलिब्रेशन करायचं होतं। तर घरात 3 ते 4 माणसे होती, मग तिच्यासाठी फक्त म्हणले मला पावशरच केक बनवून दे। तर त्याप्रमाणे मी हा केक रेडी केलेला आहे। तर हा केक मी कितीला सेल केला आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, हे छान असं बेटर आपण मिक्स केलेलं आहे आणि नंतर मी जो टीन घेतलेला आहे तो 4 इंचाचा आहे। तर याच्यामध्ये आपला केक छान असा शिजेल। तर बघा, मी हे बेक करण्यासाठी याच्यामध्ये आपण ऑइल लावून घेतलेला आहे आणि नंतर थोडासा मैदा टाकून याला छान असं साईडला लावून घेतलेला आहे आणि नंतर आपण हे बेटर याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर बघा, मी हे गॅसवरतीच बेक केलेला आहे। तर साधारणतः 20 मिनिटानंतर माझा हा केक व्यवस्थित असा शिजलेला आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता, खूप छान असा हा स्पॉन्ज आपला तयार झालेला आहे। तर आता आपण याचा आयसिंग करून घेऊया। तर बघा, मी बेस ठेवून घेतलेला आहे आणि आता हे आपण स्पॉन्ज याच्यातून काढून घेणार आहोत। तर बघा, खूप छान असा हा बेक झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे हा। तर आता आपण याच्या लेयर्स कट करून घेणार आहोत। तर मी याची वरची टॉप लेयर काढून टाकलेली आहे आणि याच्यापासूनच मी डेकोरेशन सुद्धा करणार आहे टॉप लेयरनं। आणि याच्या मी 3 लेयर्स छोट्या छोट्या कट केलेल्या आहेत। आता याचा आपण आयसिंग करायला घेऊया। तर मी फर्स्ट लेयर ठेवलेली आहे आणि याला छान असं शुगर सिरप लावून घेणार आहे। तर मी याच्यामध्ये थोडा रसमलाई क्रश टाकलेला आहे, कारण माझ्याकडे रसमलाई अवेलेबल नव्हती। तर मी रसमलाई क्रश टाकूनच हा केक रेडी केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता, आपण आता छान अशी क्रीम घेतलेली आहे। क्रीमसुद्धा आपल्याला 80 ग्रॅमच घ्यायची आहे। तर व्यवस्थित अशी स्प्रेड करून घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण रसमलाई क्रश टाकून घेणार आहोत। तर परफेक्ट असा हा पाव किलोचा केक आपला रेडी होणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण छोट्या ऑर्डर आल्या तरी व्यवस्थित अशा घेऊन आपण छान असे केक बनवू शकतो। तर एखाद्याला छोटंसं सेलिब्रेशन करायचं असतं तर छोटासा केक हवा होता, तर मी त्या पद्धतीने हा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर रसमलाईचे केक मी फक्त 300 रुपये हाफ केजीने सेल करते। तर मी हा फक्त 150 रुपयाला केक दिलेला आहे। तर बघा, आपली सेकंड लेयर ठेवलेली आहे आणि आता थर्ड लेयर ठेवायची आहे आणि छान असं याला क्रम कोट करून घ्यायचं आहे। तर जर आपल्याकडे रसमलाई नसेल तर रसमलाई क्रश वापरून सुद्धा आपण खूप छान असा केक बनवू शकतो आणि माझ्या फ्रेंडला सुद्धा हा केक खूप आवडला। तर आता आपण याला लास्ट लेयर ठेवलेली आहे, तर याला क्रम कोट करून घ्यायचं राहिलं आहे। तर बघा, छान असं क्रम कोट करून घेणार आहे आणि नंतर आपण याला आता फायनल आयसिंग देऊन घेत आहोत। तर बघा, खालच्या साईडला मी व्हाईट कलरची क्रीम ठेवलेली आहे आणि वरच्या साईडला येलो कलरची क्रीम लावून घेतलेली आहे आणि नंतर पिंक कलरची थोडीशी क्रीम घेऊन मी याच्यावरती अशा पद्धतीने डिझाईन बनवून घेतलेली होती। आणि रसमलाई केक असल्यामुळे अर्थातच आपण ड्रायफ्रूट्स लावून घेणार आहोत। तर मी पूर्ण बॉर्डरला मी हे ड्रायफ्रूट्स लावून घेतलेले आहेत आणि नंतर आपण आता याची बॉर्डर बनवून घेऊया। तर मी यासाठी व्हाईट आणि पिंक कलरची क्रीम मिक्स केलेली आहे आणि अशा पद्धतीने आपली ही शेड तयार झालेला आहे आणि आपण याला आता मोदक नोझलने पूर्ण कव्हर करून घेणार आहोत। तर बघा, खूप छान असे क्यूट हे स्टार दिसत आहेत। आता नंतर मी अशा पद्धतीने हे रेडी केलेलं आहे। तर जी आपण केकची टॉप लेयर ठेवली होती त्यापासूनच मी हे स्पेलिंग रेडी केलेली आहेत। तर आपण याच्यावरती हे आता लावून घेणार आहोत।
तर बघा अशा पद्धतीने खूप छान असा केक हा रेडी झालेला होता आणि त्यांना छोटी मुलगी पण होती म्हणून दोघांसाठी मिळून हा अशा पद्धतीची मी डिझाईन सिलेक्ट केली होती आणि हा केक मी रेडी केला होता आणि नंतर छोटे छोटे हार्ट्स काढून घेतले होते पिंक कलरच्या क्रीमने। तर खूप छान असा केक हा रेडी झालेला आहे आपला। जर तुम्हाला हा केक आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटणार आहोत। तर बघा हा माझा पूर्ण पाव किलोचा केक रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।